नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मंगळागौरीची पूजा, धार्मिक महत्त्व आणि मंगळागौरीची कथा। मंगळागौरीची पूजा ही महाराष्ट्रातील विशेषतः नवविवाहित स्त्रियांसाठी अत्यंत मंगल आणि श्रद्धेची पूजा मानली जाते। ही पूजा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केली जाते। मंगळागौरीचे धार्मिक महत्त्व। मंगळागौरी म्हणजे पार्वती माता अर्थात आदिशक्तीचे मंगलमय स्वरूप। भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पार्वती मातेने कठोर तपश्चर्या केली, अशी धार्मिक श्रद्धा आहे। मंगळागौरीची पूजा केल्याने काय फळ मिळते? पतीला दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे अशी प्रार्थना केली जाते। वैवाहिक जीवनात सुख, प्रेम आणि सौख्य राहावे अशी इच्छा केली जाते। घरामध्ये शांती, समृद्धी आणि मंगलमय वातावरण राहावे अशी श्रद्धा आहे। स्त्रीला अखंड सौभाग्य लाभावे म्हणून ही पूजा केली जाते। मंगळागौरीची पूजा कशी करावी? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। पूजा करण्याच्या जागी स्वच्छ चौरंग ठेवून त्यावर लाल किंवा हिरवे वस्त्र अंथरावे। त्यावर महादेवाचे शिवलिंग आणि गौरी मातेची मूर्ती किंवा सुपारीच्या स्वरूपातील गौरी स्थापन करावी। त्यानंतर शिवलिंगाची व मातेची षोडशोपचारे किंवा परंपरेनुसार पूजा करावी। पूजेमध्ये प्रामुख्याने हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, पत्री, नारळ, फळे, बेलपत्र, दुर्वा, तुपाचा दिवा, धूप अर्पण केले जाते। मंगळागौरीच्या पूजेमध्ये स्त्रिया हळद, कुंकू, बांगड्या, फणी, आरसा, काजळ, वस्त्र, फुले अशा सौभाग्य वस्तूंचे पूजन करतात व आपल्या घरातील परंपरेनुसार वस्तूची संख्या व पद्धत ही बदलू शकते। मंगळागौरीची खास परंपरा। पूजेनंतर महिलांचे झिम्मा, फुगडी, उखाणे आणि मंगळागौरीची पारंपरिक गाणी हा या उत्सवाचा विशेष भाग आहे। त्यामुळे मंगळागौरी हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्रियांच्या आनंदाचा, एकत्र येण्याचा आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरा जपण्याचा उत्सव देखील आहे। मंगळागौरीची प्रचलित कथा। फार वर्षापूर्वी एका गावात धर्मपाल नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता। त्याला भरपूर संपत्ती होती, परंतु त्याला एकच दुःख होते, त्याला पुत्र संतान नव्हते। त्याने भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तिपूर्वक आराधना केली। त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला पुत्रप्राप्ती झाली, परंतु ज्योतिषांनी सांगितले की त्या मुलाच्या जन्मकुंडलीत अल्पायुष्याचा योग आहे आणि त्याचा विवाह झाल्यानंतर काही काळात त्याच्या जीवावर मोठे संकट येईल। मुलाचे नाव शिव ठेवण्यात आले। तो मोठा झाल्यावर त्याचा विवाह एका सुसंस्कारी मुलीशी झाला। तिचे नाव सुशीला होते। सुशीला अत्यंत धार्मिक आणि श्रद्धाळू होती। तिच्या माहेरी मंगळागौरीची पूजा करण्याची परंपरा होती। श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी ती भक्तिभावाने मंगळागौरीची पूजा करू लागली। माता गौरी तिच्या भक्तीवर प्रसन्न झाली। सुशीलेच्या पूजेमुळे तिच्या पतीवर आलेले संकट दूर झाले आणि त्याला दीर्घायुष्याचे वरदान मिळाले, अशी श्रद्धा आहे। त्यामुळे मंगळागौरीची पूजा करणाऱ्या स्त्रिया माता गौरीकडे आपल्या पतीचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात। या कथेचा संदेश। मंगळागौरीचे व्रत ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा, भक्ती, सात्विक आचरण आणि देवीवरील विश्वास यांना आपल्या धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व आहे। माता गौरी ही स्त्री शक्ती, सौभाग्य आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते। हे मंगळागौरी माता, सर्वांच्या संसारात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो। सर्व सौभाग्यवती स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभो। हा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय मंगळागौरी माता।